नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये मी रीता शेट्टी आपल्या सर्वांचे स्वागत करते. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करत असतो. आज आपण बघतोय की स्थानिक लेवल असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल किंवा नॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय स्तर असेल, या प्रत्येक स्तरावर 8 मार्च हा दिवस आला की महिला दिन हा एकदम उत्साहात साजरा केला जातो. पण आपण महिला दिन का साजरा करतो, त्या मागची कारणं काय आहेत, हा महिला दिन साजरा करण्यामागे कुठल्या अशा घटना घडत गेल्या आणि त्यामुळे आपण महिला दिन साजरा करायला लागलो. त्यातच आपण म्हणतोय की आता जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण खूप यावर भर देतो की स्त्री पुरुष समानता आली आहे. पण खरंच ही स्त्री पुरुष समानता आली आहे का आणि ही आपल्याला दिसून येते का? एक दिवस आपण फक्त महिला दिन साजरा केला आणि झालं, इतक्या पुरता हा महिला दिन मर्यादित आहे का? तर नाही, आणि नक्कीच नाही. तर आज आपण या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांशी आपण खास बातचीत करणार आहोत. आज आपल्याकडे ज्या सखी आल्या आहेत त्यांचं नाव आहे रुपाली रणवरे आणि आपण आज खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर चला आपण खास बातचीत करूया रुपाली रणवरे यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आता जसं म्हटलं की आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करत असतो आणि त्यातच आपण आज एक अशी सखी की जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करते आणि तुमचं जे प्रोफेशन आहे थोडंसं त्याविषयी सांगाल? नक्कीच. नमस्कार सर्वांना. मी रुपाली रणवरे. मी मोटिवेशनल स्पीकर, काउन्सिलर, ग्राफोलॉजिस्ट आहे. मी वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींना काउन्सिलिंग करते, म्हणजे समुपदेशन. त्याच्यामध्ये पेरेंटिंग काउन्सिलिंग असते, चाइल्ड ॲडोलसंट काउन्सिलिंग असते, स्टुडंट काउन्सिलिंग असते, वुमन काउन्सिलिंग असते. तर माझ्याकडे प्रत्येक वयाचा व्यक्ती काउन्सिलिंगसाठी येऊ शकतो असं हे ठिकाण आहे. आणि रूपम माइंड योग का? तर आपण शरीराची काळजी घेतो, पण सर्वात महत्वाचं आपण आपल्या माइंडची काळजी घेतो का? माइंडवर काम करतो का? तर ते सर्वात महत्वाचं आहे. आणि रूपम म्हणजे सुंदर, हा त्याचा अर्थ आहे. आणि माइंड योग म्हणजे आपल्या मनाची, आपल्या मेंदूची काळजी घेणे, आपल्या विचारांची काळजी घेणे. मॅडम, तुम्ही आताच म्हटलं की तुम्ही काउन्सिलिंग करतात आणि ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. महिलांसाठी वेगळी आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे. हे जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करताय आणि आपला आजचा जो विषय आहे सगळ्यात महत्वाचा की आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आपल्याला आता दिसून येते, पण जेव्हा काउन्सिलिंग तुम्ही करताय किंवा तुम्ही मोटिवेशनल स्पीच जेव्हा देताय तेव्हा तुम्हाला असे काही अनुभव आले आहे का की जिथे तुम्हाला स्त्री पुरुष समानता दिसलीये किंवा असमानता दिसली, जे आपण ज्यावर खूप बोललं जाते त्याविषयी थोडं सांगाल? तुमचे अनुभव त्याविषयी? हो, मला अनुभव आहे याचे. स्त्री पुरुष समानता ही जास्तीत जास्त आपण सिटीमध्ये पाहतो, जे डेव्हलप एरिया आहे तिथे पाहतो, जिथे शिक्षण, आपण फॉर एक्झाम्पल घेऊया पुण्यामध्ये जास्तीत जास्त, पुणे सिटी पाहूया, फक्त सिटी, तर तिथे जास्त समानता दिसून येते. पण पुण्यातल्याच काही भागांमध्ये, पुण्याच्या सिटीच्या जवळच्या गावांमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये ती समानता मला कमी दिसून येते. कारण की मी कालच एका कॉलेजमध्ये गेले होते, माझं ट्रेनिंग होते तिथे थोडासा गावाकडचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मुलं आणि मुली फारशा मिक्स होत नव्हत्या, एकमेकांच्या हाताला हात सुद्धा लावत नव्हता. कारण की मी काही गेम घेत होते, त्या गेम मध्ये सर्वांना एकमेकांचे हात पकडायचे होते, पण मुलींनी मुलांचे हात पकडले नाही. तिथे दिसून आले की आजच्या जनरेशन मध्ये, म्हणजेच यंग जनरेशन, जे आपण मॉडर्न युग म्हणतो, या मॉडर्न युगामध्ये आजची मुलं मुली जर एकमेकांना टच करायला पण नको म्हणत असेल तर लगेच आपल्याला कळतं की पूर्ण आपला समाज प्रगत नाही झालेला. म्हणजेच स्त्री पुरुष ही समानता पूर्णपणे नाही आलेली, ही पूर्णपणे यायला हवी. हाच माझा उद्देश आहे. आणि ह्यातूनच मी बऱ्याच ठिकाणी सांगत असते की आता मी काल लेक्चरला, ट्रेनिंगला गेले, तिथेही मी तेच सांगितलं की तुमच्या विचारांमध्ये जर समानता आली तर नक्कीच तुमच्या स्त्री आणि पुरुष ह्याच्यातला भेदभाव पूर्णपणे कमी होईल. आताच तुम्ही म्हटल्या जसं की ही वागणुकीतली समानता आपल्याला दिसून येत नाहीये, पण तसं जसं तुम्ही म्हटल्या की वैचारिक समानताही आपल्याला दिसली पाहिजे. तर थोडक्यात तुमच्या मते स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? माझ्या मते स्त्री पुरुष समानता म्हणजे की एक स्त्री म्हणून मी न वागता एक पुरुष म्हणून
मी न वागता एक माणूस म्हणून जर मी वागलो तर नक्कीच समानता येणार आहे. खूपच छान मॅडमने सांगितलं. जसं आपण म्हणतो ना, निसर्गाने ही प्रकृती आणि पुरुष या दोघांमध्ये जर भेदभाव केला नाही तर आपण का भेदभाव करावा, आणि एक माणूस म्हणून वागणं, एक ह्युमन बिईंग म्हणून वागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. खूपच छान मॅडम तुम्ही सांगितले की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करता तिथे तुमचा खूप मोठ्या लोकांशी संपर्क येत असतोय. जनरेशन असेल, मग ती मे बी खूप यंग जनरेशन असेल, ओल्ड जनरेशन असेल, ह्या सगळ्या जनरेशन बरोबर तुमचा संपर्क येत असतोय. तर असे काही समस्या काउन्सिलिंग करत असताना महिलांनी तुमच्या पुढे मांडल्या का, की आम्ही फक्त ऐकतो मॅडम की हा हे झालं पाहिजे, समानता दिसली पाहिजे, पण ती दिसून येत नाही. तर असे काही किस्से असतील की जे महिलांनी तुमच्या बरोबर शेअर केले, त्याविषयी सांगाल? हो. तर ज्यावेळेस एक नवरा आणि बायको कपल म्हणून समाजात वावरत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये मैत्री असणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसेल तर त्यांच्यामध्ये जो बॉन्डिंग असतो तो बॉन्डिंग होत नाही. ते एकमेकांच्या गोष्टी मनातल्या एकमेकांना सांगत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक गॅप, दरी निर्माण होते आणि ते तिसरे व्यक्ती शोधतात सांगण्यासाठी. जसं की ते नवऱ्याला न सांगता घरातलं दुसरं कोणाला तरी सांगणार मला हे हवं आहे किंवा मला हे करायचं आहे, पण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगत नाही, त्याच्याशी शेअर करत नाही की मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला हे करायला आवडेल, मी करू का. तर त्याच्याबद्दल कोणतीही बातचीत होत नाही, त्याच्यामुळे दरी तर निर्माण होतेच होते. तर मग पुन्हा दुसरा व्यक्ती शोधण्यामध्ये म्हणजे काउन्सिलिंगकडे जातात असते. त्याचबरोबर तिथे आल्यावरती मन मोकळं करतात. मन मोकळं करताना पण त्यांच्यामध्ये मनामध्ये खूप गोष्टी असतात की त्या स्पष्टपणे बोलत नाही. म्हणजे त्यांना ती सवय लागलेली असते की मी बोलू का नको, मी सांगू का नको, हे कुठून ना कुठून आपल्या लहानपणातून येत असते. त्यामुळे कोणाची चूक नसते. ज्याला ज्या प्रकारचे संस्कार, ज्या प्रकारचं वातावरण मिळालेलं असतं त्यामुळे ती कोणाची चूक म्हणता येणार नाही. पण आता बदल निर्माण होण्याची फार गरज आहे आणि हा बदल फक्त सिटी पुरता मर्यादित नाही राहिला पाहिजे, तर खेडोपाडो आपल्या पूर्ण भारतामध्ये सगळीकडे हा बदल व्हायला पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटल्या की हे प्रॉब्लेम म्हणजे आताच्याच महिला त्या फेस करतात असं नाही. जेव्हा आपण तुमचा एखादा जर जीवन प्रवास जर पाहिला तर त्या जीवन प्रवासामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या आहेत का, आणि मग त्या तुम्ही कशा टॅकल केल्या? ऍक्च्युली माझ्या जीवन प्रवासामध्ये मी लहानपणापासूनच ह्या गोष्टी मला माहित नाही पण इनबिल्ड होत्या का काही मला माहिती नाहीये. स्त्री पुरुष समान असावी हा माझा लहानपणापासूनचा म्हणजे विचार आहे. हेही मला असं वाटतं की आमच्या घरामध्ये स्पेशली कधीच असा भेदभाव केला नाही. माझा भाऊ बहीण म्हणजे मी मुलगी आहे मग असं मग तसं असं काहीच नाही. म्हणजे मुलाला खूप जास्त दिले, मुलीला कमी दिले, इक्वली आमच्या घरातूनच इक्वली आलेले. माझे आई वडील ह्यांनी आम्हाला तिघा भाऊ बहिणीला समान वागणूक दिलेली. असं काहीच नाहीये की तू मुलगी आहे मग तू हे करू नको, मग मुलाला जास्त शिक्षण घेतलं पाहिजे, असं नाहीच झालं. मीच जास्त शिक्षण घेते अजूनही आणि माझ्या घरचे मला सपोर्ट करतात. हे सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही जे काही कार्य करताय त्या कार्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट किंवा कौटुंबिक पाठिंबा मिळणं खूप महत्वाचं असते. मॅडम, हे सगळं करत असताना किंवा जेव्हा तुम्ही रूपम माइंड योगद्वारे काउन्सिलिंग करताय किंवा मोटिवेशनल स्पीच देताय किंवा आपण म्हणूया की तुम्ही ग्रॉफोलॉजी वगैरे जे काही आहे ते सगळं करत असताना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्या? मी महिलांना हाच संदेश देईल की तुम्हाला जे वाटतं, तुमच्या लहानपणीच्या ज्या ज्या इच्छा दबलेल्या असतात त्या इच्छांना बाहेर येण्याची संधी द्या, स्वतःला संधी द्या. असं समजू नका की माझ्यात काहीतरी कमी आहे. कोणात म्हणजे काही कमी नसतं. कोणताही व्यक्ती असा पूर्ण असा परिपूर्ण नसतो. त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागतं. जे येत नाही त्या स्किल डेव्हलप कराव्या लागतात. आपल्याला वाटतं मला येत नाही, मग येत नाही म्हणून गप्प बसलं पाहिजे का? शिका, शिक्षण घ्या, संघर्ष करा आणि त्याच्यानंतर संघटित तर आपोआप आपण होणार आहे.
आधी शिका, शिकलंच पाहिजे आणि बोललंही पाहिजे. मला हे करायचे, आवाजातून आला पाहिजे आणि तुमचा आवाज बाहेर कळला पाहिजे. जर तुमचा आवाज बाहेर कळला, तो बाहेर म्हणजे घरातल्या लोकांना, समाजाला, देशाला, सगळ्यांना कळून द्या. मी एक स्त्री आहे म्हणून मी चूल मूल ह्याच्यासाठी जन्माला नाही आलीये. मी घरातलं पण करेन, मी बाहेरचं पण करेन. माझा रोल जिथे जो आहे तो मी रोल परिपूर्ण करेन. आणि मी एक स्त्री आहे म्हणून असं समजू नका की मी कुठे कमजोर आहे. सर्वात जास्त स्त्रीमध्येच पॉवर असते ऍक्च्युअली. आणि ती एक कार्य नाही करत तर ती घर सांभाळू शकते, ती बाहेर जॉबही करू शकते, ती कुठेही समाजामध्ये उभी राहून कामही करू शकते. असं काही नाहीये स्त्री मग आपण घरात बसलं पाहिजे. स्त्रियांनी स्वतःला वाव दिला पाहिजे. असं काही नाहीये की घरातले एखादा तुम्हाला व्यक्ती म्हटला तू करू नको, तू नाही केलं पाहिजे, असं काही नाही. तुमच्या आतून इच्छा निर्माण झाल्या पाहिजे. तुमच्या आतून इच्छा जेव्हा निर्माण होतात त्या इच्छांना तुम्हीच वाव दिला पाहिजे, महत्व दिलं पाहिजे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तुमची तयारी पाहिजे. मॅडमने खूप छान सांगितलं की शिक्षणाचं महत्व. आपण नेहमी म्हणतो ना की एक स्त्री शिकली की सगळं कुटुंब शिकतं. वाटतं या शिक्षणाचं महत्व आजही जरी आपण या जागतिकीकरणाच्या युगात आलेलं असलं तर हे अजून वाढलेलं दिसून येतं. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सगळ्यात महत्वाचा सांगितलं की तुम्ही व्यक्त व्हायला शिका, की तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जिथे चांगलं वाटेल, ज्याच्याकडे व्यक्त करता येऊ शकते त्याकडे व्यक्त व्हा, पण व्यक्त व्हा. कुठेतरी त्या गोष्टी मनात ठेवू नका. याचा परत मानसिक परिणामही मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तुमच्या ह्याच गोष्टीला म्हणजे मानसिक परिणामला मी उत्तर देते थोडक्यात. ज्यावेळेस महिला खूप साऱ्या गोष्टी आतमध्ये ठेवतात, दाबून ठेवतात, कोणाशी एक्सप्रेस करत नाही, तर महिलांना अनेक प्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात. मानसिक आजार झाल्यामुळे शारीरिक आजार होतात आणि शारीरिक आजार छोटेचे मोठे होण्यासाठी वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनात जे काय आहे ते बोलायला शिका. आणि जर तुम्हाला कोणाशी बोलता येत नसेल तर लिहा, डायरी करा, डायरीत लिहा, निसर्गाबरोबर बोला, सेल्फ टॉक करा. आणि स्वतःशी मैत्री केलेली कधीही बेटर असते. तुम्ही जर स्वतःला समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला काय व्हायचंय हे नक्की तुम्हाला समजेल. खूप छान मॅडम. आणि आजचा आपण म्हणूया की आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण जे काही तुम्ही सांगितलं आहे ते नक्कीच आपल्या आजच्या या ज्या तरुण युवती आहेत आणि ज्या महिला आहेत त्या सगळ्यांना नक्की ते उपयोगी पडेल. आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही इथे आलात आणि तुमचा व्हॅल्युएबल जो वेळ आहे तो आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. अशाच विविध क्षेत्रातील महिलांची आपण खास बातचीत करत राहू. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज.